नमस्कार मित्रांनो, नितेश माने ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे. हा आपला ड्रॅगन फ्रूटचा फार्म आहे. आपण बघू शकता, आपण टोटल 900 पोल लावलेले आहेत आणि आपल्या जवळपास ही सी व्हरायटी आहे आणि याला जवळपास 15 महिने झालेले आहेत प्लॉटला आणि प्लॉटची तुम्ही ग्रोथ बघू शकता. आता बघा, ही माल तोडणी आपली चालू आहे. कशा प्रकारे बघू शकता, इथं या प्रकारचा आंबूस माल झाला की आपल्याला तोडणी करायची आहे. कारण जर तुम्हाला दूर मार्केट असेल तर या प्रकारेच तुम्हाला माल तोडावा लागेल. नेण्यात तिथं ठेवण्यात मला तर 2 दिवस जातील. त्या टायमामध्ये तुमचा माल लाल होऊन जाईल. बरेच तोडणी झालेली आहे. आपले कुठे कुठे आता राहिलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता. हा आता माल तोडायला असे कुठे कुठे फळं आपली राहिलेली आहेत, ती तोडणी आपली चालू आहे. हा छोटासा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवत आहे की आपल्याला जर माल जर दूर न्यायचा असेल, कशा प्रकारे मालाची तोडणी कोणत्या टायमावर केली पाहिजे, त्याच्यासाठी हा छोटासा मी व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही बघू शकता इथं थोडासा लाल पडलेला आहे माल, तर आपण ही आता तोडून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या शेवग्याची बी ग्रोथ खूप छान आहे. हा 4 महिन्याचा शेवगा आहे. आता खूप जणांना हे खरं वाटत नाही, पण तुम्ही जाऊन मागले व्हिडिओ बघू शकता. मी लागूनच्या पहिलीची त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे किती ग्रोथ होती आणि आता किती छान प्रकारे ग्रोथ आहे. आणि यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पण फ्रूट आहे. आता आपल्याला हे ज्या प्रकारचे बड तोडून टाकायचे आहेत, पुढचे रिंगच्या पुढचे फक्त रिंगमधले ठेवायचे आहेत, ज्याने की आपली कॅनोपी चांगली मॅनेज होईल. त्याच्यावरची मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल की कॅनोपी कशा प्रकारे आपण मॅनेज केली पाहिजे, कोणची कॅनोपी ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या कोणत्या कट केल्या पाहिजे, त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपलं तणकट झालं होतं, आपण तणनाशक मारलं, आता पुऱ्या प्रकारे साफ झालेलं. आता राहिलं बुडाला, ते आपण हाताने काढून घेऊ. बुडाच्या बाजूनच आपल्याला तणनाशक मारायचं आहे, जास्ती बुडाला जाऊ द्यायचं नाही, त्याने की आपल्या झाडावरती स्ट्रेस येऊ शकतो. आणि बऱ्याच जागी स्ट्रेस आला, त्यामुळे तुम्ही बघू शकता कुठे कुठे पाणी पिवळे पडत दिसते तुम्हाला. हा तणनाशकमुळं बी फरक खूप पडतो. त्याच्यामुळं आपण बऱ्याचपैकी प्रयत्न करायचे की तणनाशक वापरू नये अशा ड्रॅगन फ्रूटमध्ये. आणि मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन आपण व्हिडिओ ड्रॅगन फ्रूटबद्दल टाकत असतो आणि ड्रॅगन फ्रूटच्या बद्दलच पूर्ण माहिती या चॅनल आपण देत असतो. तुम्ही मागीलचे बी व्हिडिओ बघू शकता, चेकआउट करू शकता. आपले काही प्रश्न असतात नक्की विचारू शकता कमेंटमध्ये, मी त्याचा पण उत्तर देईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.